टपली मार के काम कराते थे इनसे। अभी टपली मत मारा, पिछवाड़े में उंगली करेंगे। क्या मजाक कर रहे हो नानिया भाई? मजाक नहीं, कॉर्पोरेटर साळवी का गेम इन लोगों ने बजाया है। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कॉल झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर लाईक करून घ्या, शेअर नाही केला तर शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो, जे काही यूज केला मटेरियल आहे ते सर्व आपल्या टेलिग्राम ग्रुपला प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो। तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्या अशा प्रकारे अलाइट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे एका प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। मग तुम्हाला अशा प्रकारे बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल। सर्वात अगोदर अशा प्रकारे बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। बीटमार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे एकदम छान असं बीट्स वगैरे लावून दिलेलं आहे मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे ह्या सर्व बीट्समध्ये फोटो वगैरे ॲड करून घ्यायचा। ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या अशा प्रकारे 12.04च्या बीटला याच्या प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं। मग मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, जे का अशा प्रकारे फोटो आहे मित्रांनो, फोटोला ॲड करून घ्यायचा। ॲड केल्यानंतर मित्रांनो वर 3 डॉटवरती क्लिक करायचं मित्रांनो। फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो। फोटोला ओढून घेतल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे फर्स्टला यायचं, फर्स्टला आल्यानंतर सेकंड बीटला जायचं, 2 पार्टमध्ये कट करायचं आणि थर्ड बीटला जायचं 2 पार्टमध्ये। जसं मी कट करत आहे मित्रांनो त्याच टाईममध्ये तुम्ही फोटो वगैरे करून घ्या मित्रांनो। कट केल्यानंतर मित्रांनो मग इथे खाली एक लेअर दिसतील मित्रांनो, अशा प्रकारे लेअरला वरच्या बाजूला सेट करायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपल्याला एक फोटो ॲड करून देण्यासाठी अशा प्रकारे येलो लेअर दिला मित्रांनो। येलो लेअरवरती क्लिक करायचं, कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मग तुम्हाला जे का तुमची आवडीची जे का फोटो आहे मित्रांनो, ह्या फोटोला ॲड करून घ्यायचं मित्रांनो। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या डोळ्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून ऑन करून घ्यायचं मित्रांनो। ऑन केल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं, फर्स्टला आल्यानंतर प्लस सेकंडवरती क्लिक करायचं मित्रांनो। मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं, मग आपल्या अशा प्रकारे एक जिगरी नावाचं एक PNG दिलेलं आहे मित्रांनो। PNGला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या लास्टपर्यंत ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे वरच्या बाजूला सेट करायचं। मग आपल्या 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे लहान पण करून घेऊन सेट करू शकता। अशा प्रकारे सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रकारे मागे यायचं मित्रांनो। मागे आल्यानंतर 12.04च्या बीटला यायचं। मग आपल्या या PNGवरती क्लिक करून 2 पार्टमध्ये कट करायचं। 2 पार्टमध्ये कट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या ह्या PNGमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून येण्यासाठी मग आपला खाली एक लोगो दिसत आहे मित्रांनो। हा लोगो PNGवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून आपल्या अशा प्रकारे जे का 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी फिट करून घ्यायचं। कॉफी फिट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रकारे स्क्रॉल करायचं, जे का वरची PNG त्या वरच्या PNGवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो डोळ्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून ऑन करून घ्यायचं। ऑन केल्यानंतर फोटोसारखं अशा प्रकारे ब्लॅक होऊन जाईल मित्रांनो। ब्लॅक झाल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथे ब्लॅक लेअर दिलेला आहे, ब्लॅक लेअरचं ऑन करून घ्यायचा। ऑन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रकारे या फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे जे बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। बीटमार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जे का शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे का सेकंड फोटो आहे सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी फिट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे जे का बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। बीटमार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर जे का अशा प्रकारे जे का सेकंड फोटो आहे सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जे का शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे का थर्ड फोटो आहे मित्रांनो, थर्ड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी फिट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे जे का बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रकारे जे का फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जे का शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर
मग आपल्या अशा प्रकारचे का 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे का बीट मार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. बीट मार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे का 4 नंबरची फोटो त्या 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारचे का शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग लास्टची जे का उरलेले 5 नंबरची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे बीट मार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. बीट मार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर मग आपल्याला लास्ट पण जायचं. लास्ट पण आल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे का लास्टचे जे का फोटो आहे त्या फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं अशा प्रकारे फर्स्टला यायचं. फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपलं सॉन्ग ॲड करून घेण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये अशा प्रकारे आपल्या लोगोचा व्हिडिओ दिला आहे, व्हिडिओला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. वर 3 डॉटवरती क्लिक करायचं. जे का एक्स्ट्राक्ट ऑडिओवरती क्लिक करून अशा प्रकारे जे का सॉन्ग आहे MP3 मध्ये होऊन जाईल मित्रांनो. मग आपल्या अशा प्रकारचे खालच्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं एकदम छान असं बनवून रेडी झालेला मित्रांनो. आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.